सतीश भोसले उर्फ खोक्याच्या राहत्या घरावर काल वन विभागानं बुलडोझरनं कारवाई केली। त्यानंतर मध्यरात्री अज्ञातांनी घर जाळत कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप खोक्याच्या घरच्यांनी केला। यामध्ये खोक्याच्या कुटुंबातील काही जण जखमी झाल्याचंही सांगण्यात आलंय, तर शेळ्या, कोंबड्या आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचं कळतंय। जळालेल्या साहित्यापाशी बसून खोक्याचे कुटुंब आक्रोश करत होते। तोंड बांधून आलेल्या लोकांनी मारहाण केली आणि पेटवून दिल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबानं केलाय। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सुद्धा न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खोक्याच्या नातेवाईकांनी केली। आता घर जाळे, शेळ्या, कोंबड्या सगळं जाळं, हे प्राणी पक्षी आहेत ना सर। किती वाजता घडलं आता हे 10-11 वाजता घडलं सर। आम्हाला कसं जगायचं, आम्ही कशात खायचं, कशात राहायचं ना, काय कर मी आम्ही लेकरं बाळ कुठं वाटावट व्हायचं सर। आम्ही 15-20 वर्षापासून राहत होतो इथं। गाव गुंडावाल्याने आम्हाला लोकांनी घर पाडून बुलडोजरनी गेल्यानंतर काही लोकांनी, गावडे लोकांनी तोंड बांधून येऊन 25-30 लोकांनी येऊन अशी घरदार जाळून शेळडा, कोंबड्या, चन्नक मुर्ग्या, बदका वगैरे असे म्हणजे प्राणी आहेत आणि ह्या प्राण्याचे जाळून भस्मा केलेत, खाक केले त्यांचे। आणि त्यांच्यावर देखील त्यांचं घर पाडून सुद्धा बुलडोजर लावून सुद्धा समाधान झाले नाही, तरी पण त्यांनी घर जाळलेत। आमची मागणी मुख्यमंत्र्यांची मागणी सर की आम्हाला न्याय भेटावा। आमच्या सतीश भोसले, मी भावजाई बोलते सतीशची, आणि माझ्या सतीशवर खोटा गुन्हा दाखल केला, तो पुढे चालला आणि त्याचा उगा थोडा पुढे चालला म्हणून तो गाववाल्यांनी त्याला बदनाम केलं आणि काहीतरी खोटे गुन्हे दाखल केले। जर कधी सतीशने गुन्हा केला असता, त्यांनी कुठे बलात्कार केला दिसला का, कोणी एखादा माणूस मारलेला दिसला का सर? त्यांनी काही केलेलं नाही। घरदार जाळून टाकलेले आहेत, लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेले आहे आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहेत, दवाखान्यात आहे। हे आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे। तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या। ते जे काही लोक असतील ना ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या। पाहुयात पुढची बातमी। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोले म्हणाले। महायुतीमध्ये शिंदे अजितदादांची स्थिती वाईट आहे, भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोलाही पटोलेंनी लगावला। त्यांच्या या ऑफरवर महायुतीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे। त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे। त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे। काँग्रेसकडे त्यांनी यावं, दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण करू। आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं, तशी वेळ येणार नाही, कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला महाराष्ट्राचा, तो आपण जाऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे। बुरा न मानो होली। होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होतो, पण आमचा रंग भगवा आहे। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा। आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे। ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा। चांगला परफॉर्मन्स जनतेमध्ये दाखवा, हे त्यांच्याकरता योग्य आहे। अशा ऑफर वगैरे महायुतीचे कोणी नेते ऐकत नाही। मी तुम्हाला सांगतो की नाना पटोलेजी आणि महाविकास आघाडीला मॅन्डेट मिळाला आहे की त्यांनी अपोजिशनमध्ये काम करावं आणि अपोजिशनमध्ये सरकारला चांगल्या सूचना द्याव्या, सरकारला चांगल्या सूचना देऊन सरकारला विकासाकडे न्यावं, तुम्ही सुद्धा विकासाकरता मदत करावी।
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या. यावर आज पुन्हा जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. मी नाराज नाही असं पाटील म्हणाले. त्यातच आज जयंत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पवारांची घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जाते. मी नाराज वगैरे काही नाही आहे. कसं आहे, मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे. मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा. ते शक्तिपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं की कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही स्ट्रॉंग आहात का? तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का? तर जयंत पाटील पवारांना इशारा देत आहेत, त्यांना सतर्क राहण्याची गरज आहे असा दावा मंत्री विखे पाटलांनी केला. विखेंच्या या दाव्यावर सुद्धा जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे म्हणतात सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिला दिसतोय. त्या पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं. आम्ही एकमेकाला इशारे देत बसत नाही. जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे, आज आमचा पराभव झाला आहे. कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांच्यासाठी पवारसाहेबांच्यावर प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे. त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू. एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही. बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत. गेले अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय सिझन्ड आहेत पॉलिटिशियन. आणि बोलण्याचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 600 कोटींची वाढ करून 5400 कोटींपेक्षा जास्तीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण एकीकडे बजेटच्या आकड्यांमध्ये वाढ होत असतानाच पालिकेच्या आर्थिक कारभारावर गंभीर आरोप होत आहेत. गेल्या 5 वर्षात एकदाही महापालिकेचं लेखापरीक्षण झालेलं नाही. त्यामुळे महापालिकेच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या तब्बल 3,37,53,लाख रुपयांचा हिशोबच मिळेनासा झालाय. यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. त्याला सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलंय. 25 लाख लोकांची महापालिका आहे. त्याचा काय लेखाजोखा आहे, त्याचा ऑडिट रिपोर्ट 5-5 वर्ष जर तुम्ही नसाल देत तर ही एक प्रकारे लूटची छूटच आहे आणि याच्यावर कारवाई शून्य आहे. आणि हे नेहमीच आहे. हा प्रथा परंपरा आहे की काय ठाणे शहराची महापालिकेची कोणाला माहिती आहे. अनेक करोडो रुपयाचं या ठिकाणी डेव्हलपमेंटसाठी पैसे आले. निरनिराळ्या चौक सुशोभीकरण, रस्ते, अनेक गोष्टींकरता. पण त्याचा लेखाजोखा पाहिजे ना. ठाण्यात काहीच हिशोब मिळणार नाही तुम्हाला. ते काय तुम्हीच दाखवलं ना, 30 ते काय ते बाईक अँब्युलन्स इथे सडक पडले आहेत. हा पापाचा माल गप्पा. ऑडिट हे कंपल्शन मला वाटतं प्रत्येक बजेटचं झालं पाहिजे. आणि तो जर ऑडिट जर 5 वर्षापासून झालेलं नसेल तर दुर्दैव आहे. आणि ऑडिट करायला घाबरत का असेल, कारण या ऑडिटमध्ये भरपूर चोऱ्या पकडल्या जातील आणि म्हणून हे ऑडिट केलं जात नाही असा माझा आरोप आहे. आणि आम्ही ते पण सांगितलेलं आहे की शासनाने जो काही निधी या ठिकाणी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये इथे पाठवला असेल त्याचं संबंध ऑडिट करावं. ही कामं झाली आहेत की नाही बघावं आणि खरोखर कामं केली आहेत का अशीच बिलं काढलेली आहेत. असं काही नसतं. ह्या बातम्या पसरलेल्या असतात. महानगरपालिकेचा हिशोब मिळत नाही, ग्रामपंचायतीचा पण हिशोब मिळतो, महापालिकेचा पण हिशोब मिळेल. केवळ विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करण्यासाठी या सर्व गोष्टी करतायत.